पातोळ्या तयार करणं तसं काही अवघड नाही. पण ही अशी इतकी छान मऊ लुसलुशीत उकड कशी घ्यायची आणि या अशा इतक्या छान मुरळ घातलेल्या पातोळ्या कशा तयार करायच्या, मुरळ घालण्याची एक खास ट्रिक दाखवणार आहे की ज्यामुळे कोणालाही जमेल इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे. या पातोळ्या इतक्या छान सुवासिक होतात. मुळात म्हणजे हळदीच्या पानावर केल्या असल्यामुळे त्याला एक छान असा सुवास येतो. अतिशय पातळ छान अशी मऊ लुसलुशीत उकड असेल की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा आपल्या या पातोळ्या बनवून तयार होतात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण पातोळीचं सारण तयार करतोय. त्याकरता एक चमचा साजूक तूप घातलं. तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये चमचाभर इतकी खसखस परतून घ्यायची आहे. तुपावर खसखस परतल्यामुळे खमंगपणा छान येतो. आता यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे 1 वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ. गूळ आधी घातला की आपलं जे सारण असतं ते अतिशय रसरशीत असं तयार होतं. त्यामुळे तुपामध्ये गूळ हे असं चांगलं वितळवून घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक वगैरे काहीही करायचा नाहीये, फक्त गूळ वितळला पाहिजे आणि बघा असं पातळ मिश्रण तयार व्हायला पाहिजे. त्यामुळे गॅस लहान ठेवून हे सतत आपल्याला हलवायचं आहे. असं हे पातळ झालं की लगेच यामध्ये आपल्याला 2 वाट्या इतकं नारळाचा चव घालायचा आहे. अगदी वाटी घट्ट भरून घ्यायची आहे. जर तुम्हाला गोड जास्त पातळ आवडत असेल तर मग मात्र तुम्ही 1.5 वाटी गुळ घेतलात ना तरीही चालेल. पण 1 वाटी गुळासाठी 2 वाट्या नारळाचा चव हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आणि हे चांगलं असं ना मिसळून घ्यायचं आहे. बघा हे अगदी एकजीव झालं आहे, पण यामधून हे गुळाचं पाणी अजूनही असं येत आहे. पण आपल्याला हे आणखीन चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे पातोळ्यांना पाणी सुटत नाही आणि पातोळ्या चिपचिपीत होत नाही. बघा आता हे मी दाबतीये तरी सुद्धा यामधून गुळाचा चिकट असा द्रव येत नाहीये, याचाच अर्थ आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, पण मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी. आणि थोडीशी वेलची जायफळ पूड घालायची आणि हे आपलं सारण बनवून तयार झाले. बघा अगदी मस्त कोरडं असं सारण झालेलं आहे. अजिबात चिपचिपीत किंवा उलसर झालेलं नाहीये. हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवलं आणि आता आपण लगेच दुसऱ्या एका भांड्यामध्ये इथे उकड घेणार आहोत. तर उकड घेण्यासाठी 1 कप इतकं पाणी मी उकळायला ठेवलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अगदी चमचाभर तूप घालायचं आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची. पाण्याला उकळी आली की एका हातात पळी आणि एका हातात पिठाचं भांड घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे असं एका बाजूने पीठ ओतायचं, दुसऱ्या बाजूने लगेच हलवून घ्यायचं. आणि बरेच जण काय करतात, लाटणं वगैरे घेतात, तर त्याच्याने कधी कधी गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पळी घ्यायची, म्हणजे काय होतं बघा हे अशा गुठळ्या आपल्याला मोडणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे पळीने गुठळ्या भराभर मोडता येतात. आता हे चांगलं तळापासून हलवून घेतलं, गॅस बंदच केलेला आहे आणि लगेच झाकण ठेवून 5-10 मिनिटं असंच बाजूला ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं मुरतं. आणि त्यानंतर हे आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हात लावण्या इतपत हे गरम आहे. आता हाताला चटका लागायला नको म्हणून हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा. अगदी खूप पाणी उकळ मळण्यासाठी कधीही घ्यायचं नाही, नाहीतर उकळ ना अतिशय मऊ होते किंवा तिचा लवचिकपणा तितकाच राहत नाही. त्यामुळे मळून मळून तिला लवचिकपणा आणायचा आहे, खूप पाणी वापरून तिला लवचिकपणा आणायचा नाही. त्यामुळे फक्त हाताला चटका लागायला नको किंवा अगदीच पीठ कोरडं वाटायला नको म्हणून हाताला फक्त पाणी लावून मग आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे. उकड जेवढी चांगली मळतो तेवढे आपले मोदक म्हणा किंवा पातोळ्या म्हणा या अतिशय मऊ लुसलुशीत होतात. बघा छान अशी लवचिक आपली ही उकड तयार झालेली आहे आणि छान मी मळून सुद्धा घेतलेली आहे. याच पद्धतीने सगळी उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. इथे मी ही हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळीची पानं वापरली तरीही चालेल, आणि जरी केळीची पानं सुद्धा नसतील तर पातोळी कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता या एका पानाचे 2 भाग केले म्हणजे आपल्याला अशा एका पानाच्या 2 पातोळ्या तयार करता येतील. आता हे सारण सुद्धा आपलं अगदी थंड झालेलं आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता या पानाला अगदी थोडंसं पाणी लावा किंवा मग तुपाचा अगदी पुसटसा हात लावायचा. फार तूप वगैरे लावण्याची काही गरज नाही, कारण आपली उकड बघा अजिबात हाताला चिकटत नाहीये. इतकी छान व्यवस्थित लोण्याच्या गोळ्यासारखी मऊ लुसलुशीत तयार झाली आहे. तुम्ही हे बोटाने थापून घेऊ शकता किंवा मग हे असं लाटण्याने लाटून घेतलं ना तर अगदी आपल्याला हवी तेवढी पातळ पारी करता येते.
थापल्यामुळे काय होतं तर एक बाजूला जाड एक बाजूला पातळ असं होतं, पण लाटलं की अगदी एकसारखी होते आणि पातोळ्या सुद्धा ना खूप छान होतात. लाटल्यामुळे याला आकार सुद्धा खूप छान येतो आणि मुळात म्हणजे या पानांचा जो शिरांचा भाग आहे ना, त्याची छान अशी डिझाईन या पातोळ्यांवर उमटते. आता यामध्ये सारण भरायचं आणि बघा सारण माझं बोटाला अजिबात चिकटत नाहीये. असं हे इतकं छान रसरशीत आहे, पण चिपचिपीत नाहीये. असं हे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण जशी करंजी करतो तसं याचे हे असे टोकं दोन्हीही एकत्रित आणायची आणि ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत. पुन्हा ही अशी दाबून घेतली आणि आपली ही पातोळी बनवून तयार झाली आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान उपलब्ध नसेल तर या पद्धतीने तुम्ही ही अशी साधी मुरड घातलेली पातोळी सुद्धा बनवू शकता. बघा उकड छान झालेली आहे, त्यामुळे हवी तेवढी पातळ आपल्याला पारी करता आली आणि कुठेही अजिबात ही पारी पोळपाटाला किंवा कुठेही चिकटली नाही किंवा त्याला तडा सुद्धा गेल्या नाहीत. आता हे असं सारण म्हणून पुन्हा याची ही जी दोन्ही टोकं आहेत ती अशी व्यवस्थित दाबून घ्यायची. आता आपल्याला मुरड घालायची, तर मुरड घालताना कायम लक्षात ठेवाय बघा, हे असं मी दाबून घेतेय, पुन्हा तोच भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. पण दुमडताना कुठल्या बाजून दुमडायचं ते सांगते. तर दुमडताना ह्या थोडंसं बघा, ही मागची बाजू आहे त्याच्याऐवजी हे पुढच्या बाजूने थोडंसं दुमडलं म्हणजे नक्षी येते. जर तुम्ही आधीच्या या मागच्या बाजूने दाबाल तर मग मात्र ती नक्षी तेवढी छान अशी पिळदार येत नाही. त्यामुळे बघा इकडून न दाबता या पुढच्या बाजूने आपल्याला या पुढच्या बाजूने हे असं दाबायचे की जेणेकरून बघा छान अशी पिळदार नक्षी येते. पुन्हा हे दाबलेला भाग आहे तो पातळ करायचा आणि पुन्हा थोडंसं पुढून आपल्याला दाबून घ्यायचं आहे. हीच ती खास ट्रिक आहे की ज्यामुळे तुमची मुरड इतकी छान पिळदार आणि नक्षीदार येते. बघा बघून असं वाटतच नाहीये की आपण ही हाताने इतकी छान मुरड घातलेली आहे. साच्यातून काढले की काय इतकी छान आपली ही मुरड तयार झालेली आहे. तुम्हाला ही जर मुरड घालण्याची ट्रिक आवडली असेल किंवा मी सांगितलेली ही टीप आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने मुरड घालून नक्की पहा. इथे मी आता पातोळ्या वाफवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यावर ही चाळण ठेवायची. चाळणीला तेल तूप लावण्याची काहीही गरज नाही, कारण आपण या पातोळ्या पानामध्ये ठेवलेल्या आहेत. आता सगळ्या पातोळ्या ठेवायच्या. ही जी मुरड घातलेली आहे ती सुद्धा ठेवायची आणि त्याच्यावर हे दुसरं ठेवायचं आहे की जेणेकरून त्या मुरड घातलेल्या पातोळीला सुद्धा खूप छान हळदीच्या पानांचा सुवास येईल. आणि फक्त 8 ते 10 मिनिटं आपल्याला वाफवायचंय. फार सुद्धा वाफवायचं नाही. अगदी खूप जेव्हा आपण जास्त एखादी गोष्ट वाफवतो तेव्हा ती हार्ड होते, त्यामुळे जास्तीच आपल्याला वाफवायचं नाही. अगदी 10 मिनिटं पुरेशी आहेत. 8 ते 10 मिनिटाच्या पेक्षा जास्तीचा वेळ वाफवायचं नाही. आणि बघा छान अशा आपल्या या पातोळ्या बनवून तयार झाल्यात. या पानाची सुंदर अशी नक्षी या पातोळ्यांवर उमटते आणि मग त्यावर गरम गरम पातोळी आणि मस्त असं घरचं साजूक तूप, ही मजाच काही वेगळी आहे. बघा आतलं सारण दिसतंय, एवढी छान अशी पातळ आपली पातोळी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही पातोळी बनवण्याची पद्धत थोडी जरी आवडली असेल आणि मी सांगितलेल्या टिप्स उकड मळण्याची पद्धत हे जर आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. या नागपंचमीला तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या अशा या पातोळ्या नक्की बनवा. तसेच तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.